जेव्हा घरामध्ये भाजीला काही नसतं ना, तेव्हा तुम्ही ही भाजी करून बघा. खूप छान आणि चवदार अशी भाजी लागते मंडळी. आणि ही डाळ खाण्याचे खूप सारे फायदे आहेत, ते तुम्हाला मी सांगणारच आहे. उडीद डाळ गरम असते, त्यामुळे हिवाळ्यात खाणे खूप फायदेशीर ठरते. यामध्ये व्हिटॅमिन बी आणि प्रथिने असतात आणि जे मटण खात नाहीत त्यांच्यासाठी तर खूप छान अशी ही आरोग्यदायी उडदाची डाळ आहे. आणि ही डाळ मी घेतलेली आहे काळी डाळ, म्हणजेच जी टरफलावरी डाळ असते ती, म्हणजे खूप अशी आरोग्यदायी डाळ आहे ही. पाहू शकता तुम्ही, रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकलेली होती, छान अशी भिजलेली आहे. याची साल आपल्याला अजिबात काढायची नाही, फक्त आता पाणी निथरण्यासाठी ठेवायचं आहे. 2 पाण्याने धुवून काढून नंतर भिजत टाकलेली आहे, खूप छान अशी भिजलेली आहे. आता आपण चाळणीमध्ये पाणी निथरण्यासाठी ठेवूया. 1 तास तरी लागेल आपल्याला पाणी निथरायला. पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला ही डाळ. आणि थोडंसं स्वच्छ पाणी टाकायचं आहे वरती, तुम्ही पाहू शकता. तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट जेवढं लागते त्याप्रमाणे मिरच्या घेऊ शकता. 1 लसणाचा गाठा घेतलेला आहे, थोडेसे अद्रकचे तुकडे आणि जिरं घेतलेलं आहे थोडंसं. हे एक वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे, खूप असं बारीक नाही केलेलं. आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया. आणि याच भांड्यामध्ये आपल्याला डाळसुद्धा वाटून घ्यायची आहे. त्यामधलं पाणीसुद्धा निथरलं गेलेलं असेल. आता थोडं थोडं करून आपण या भांड्यामध्ये मिक्सरमध्ये वाटून घेऊया. तुम्ही पाहू शकता निथरलं गेलेलं आहे पाणी. आता अर्धी डाळ यामध्ये टाकूया आपण आणि अर्धी नंतर वाटूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. खूप असं बारीक नाही केलेलं, थोडं जाडसरच आहे आणि खूप जाडही नाही ठेवलेलं. आता हे सुद्धा काढून घेऊया आपण एका डिशमध्ये आणि राहिलेली डाळसुद्धा आपण वाटून घेऊया. शक्यतो हीच डाळ वापरते मी. तुम्हाला जर नसेल आवडीची डाळ किंवा नसेल तुमच्या घरामध्ये तर तुम्ही बिना सालीची पांढरी डाळ वापरली तरी चालेल. पण ही डाळ खूप पौष्टिक असते, त्यामुळे मी ही वापरलेली आहे आणि घरची आहे, त्यामुळे अधिकच पौष्टिक आहे. आता वाटून झालेलं आहे, ते वाटण साईडला ठेवून दिलेलं आहे. आता इकडे मी अर्धी वाटी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. लोखंडी कढई घेतलेली आहे मी. कडकडीत गरम झालेलं आहे तेल. त्यामध्ये टाकूया मोहरी. मोहरी छान तडतडलेली आहे. आता त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं. जिरंसुद्धा आता छान फुललं गेलेलं आहे. आता कांदे कापून घेतलेले आहे मी 2. ते 2 कांदे यामध्ये टाकलेले आहे, किंवा एक मोठा कांदा घेऊ शकता तुम्ही. बारीक कापायचा आहे आपल्याला, म्हणजे लवकर भाजतो. तुम्ही पाहू शकता. लो फ्लेमवर आपण आता हे मस्त गुलाबीसर रंग येईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. खूप छान चटणी लागते मंडळी, तोंडाला चव येईल अशी चटणी आहे आणि चविष्टसुद्धा आणि पौष्टिकसुद्धा आहे. आता यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया कांदा लवकर भाजण्यासाठी. आता थोडासा कलर चेंज झालेला आहे कांद्याचा, तुम्ही पाहू शकता. आणि त्यामध्ये आपण जे वाटून घेतलं हिरवी मिरचीचं वाटण, ते यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आता अर्धवट कांदा आपण भाजून घेतला आणि नंतर आपण हे वाटण टाकलेलं आहे, म्हणजे दोन्ही सोबत छान असं भाजतं. आणि आपल्याला लो फ्लेमवरच ही प्रोसेस करायची आहे मंडळी. तुम्ही पाहू शकता मस्त असं दोन्ही छान असं भाजलं गेलेलं आहे. खमंग असा वास सुटलेला आहे घरामध्ये, सुगंध आलेला आहे. आणि चविष्ट अशी चटणी आपण बनवू शकतो मंडळी घरच्या घरी आणि घरच्या साहित्यात, आणि पौष्टिकसुद्धा आहे. आता यामध्ये आपण हळद पावडर टाकून घेऊया थोडीशी आणि मिक्स करून घेऊया यामध्ये. आता आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ती संपूर्ण डाळ यामध्ये टाकायची आहे. आधी आपण मीठ टाकलं होतं, लक्षात ठेवून आता मीठ आपल्याला टाकायचं आहे यामध्ये. आधी मिक्स करून घेऊया पूर्णपणे. मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये टाकूया आपण थोडंसं मीठ चवीनुसार आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आणि पुदिन्याचं आणि कोथिंबीरचं जे थोडंसं पेस्ट बनवून घेतलेली आहे मी, ती यामध्ये टाकून दिलेली आहे. खूप छान चव येते यामुळे. मिक्स झालेलं आहे. आता यावरती आपण 5 ते 7 मिनिटे झाकण ठेवूया, म्हणजे वाफेने ही छान शिजेल. आणि मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करत राहायचं आहे झाकण काढून. तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही चटणी शिजलेली आहे, तयार झालेली आहे. मध्ये मी 2 वेळा झाकण उघडून मिक्स केलं होतं. आता आपण एका डिशमध्ये ही चटणी काढून घेऊया मंडळी. तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही पाहू शकता नरमसुद्धा छान अशी झालेली आहे. आता एका डिशमध्ये काढायची आहे, खाण्यासाठी तयार आहे आपली ही मस्त उडीद डाळीची चटणी. तुम्ही भाकरीबरोबर किंवा पोळीबरोबरसुद्धा खाऊ शकता. टेस्टी लागते चटणी, किंवा अशीही तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते मंडळी. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे चटणी करून बघा आणि तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा मंडळी. आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा. खमंग अशी पौष्टिक उडीद डाळीची चटणी. आजची ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी. भेटूया अशाच मस्त छान झणझणीत चमचमीत टेस्टी भन्नाट पौष्टिक रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.